नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आता लवकरच आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा येणार आहेत, तर मी गणपती बाप्पासाठी रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवणार आहे। तर आज मी बनवते ड्रायफ्रुट्स मोदक। चला तर मग सुरू करूया। तर ड्रायफ्रुट्स मोदक बनवण्यासाठी इथे मी बदाम, काजू, पिस्ता आणि 1 चमचाभर खसखस घेतलेली आहे। त्याच्यानंतर मनुके, पंपकिन सीड्स, तूप घेतले आणि 1 वाटी खजूर घेतली आहे। त्यातला बिया काढून मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। तर मी कढई गरम करत ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर खसखस भाजून घ्यायची आहे। तर खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे अगोदर सुरुवातीला आपण खसखस भाजून घ्यायची। खसखस छान भाजून झाली की आपल्याला ही काढून घ्यायची आहे। तर मी खसखस काढून घेतली आहे। तर याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आणि याच्यावरती आपण बाकीचे सगळे ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहे। मी एक एक करून भाजून घेते आहे, तुम्ही सगळे एकत्र करून भाजून घेतले तरी चालतील। मी सगळ्यात अगोदर बदाम भाजून घेते आहे। बदाम आपल्याला मिनिटभर छान सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर बदाम छान माझे भाजून झालेले आहेत, मी आता काढून घेते आहे। सगळे आता ड्रायफ्रुट्स आपल्याला एकाच ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत भाजून घेतल्यानंतर। तर आता या कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आणि मी काजू भाजून घेते आहे। काजू भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, मिनिटभर सतत हलवत आपल्याला छान काजूसुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर काजूसुद्धा छान गरम झालेले आहेत, काजू मी काढून घेते। काजू काढल्यानंतर याच कढईमध्ये 1 चमचाभर आणखी तूप घालायचं। याच्यामध्ये पंपकिन सीड्स घालते मी। पंपकिन सीड्ससोबत पिस्तासुद्धा भाजून घ्यायचा। 1 मिनिटभर पंपकिन सीड्स आणि पिस्ता भाजून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये मनुके घालणार आहे। मनुके तुपामध्ये किंवा तेलामध्ये घातल्यानंतर फुलतात, तसे आपल्याला फुलवून घ्यायचे नाही आहेत, त्यामुळे अगदी शेवटी मनुके घालायचे आणि 1 मिनिटभर परतून घ्यायचं आणि लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर हे सुद्धा छान गरम झालेलं आहे, भाजलेलं आहे, हे सुद्धा मी काढून घेते आहे। तर आपले सगळे ड्रायफ्रुट्स भाजून झालेले आहेत। आता जे खजूर घेतले होते त्याची आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्यासाठी सगळे खजूर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची एक छान पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ पेस्ट झाली आहे। आता ही पेस्टसुद्धा आपल्याला छान गरम करून घ्यायची आहे। त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तूप घातलं। तूप गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये खजूरची पेस्ट घालून घ्यायची आहे। सुरुवातीला ही खजूरची पेस्ट आपल्याला खूप चिकट आणि घट्ट वाटत असेल, पण जशी ही गरम होते तशी एकदम मऊ होते आणि त्याच्यामुळे आपल्याला छान ह्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स मिक्स होतील। तुम्ही बघू शकता 1 मिनिटभरातच आपली खजूरची पेस्ट छान भाजलेली दिसते आहे आणि एकदम मऊ मऊ झाली आहे, सॉफ्ट झाली आहे आणि याचा गोळा झाला आहे, कढईला अजिबात चिटकतसुद्धा नाही आहे। आता ही खजूरची पेस्ट आपल्याला जे आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ना त्याच्यामध्ये घालायची आहे आणि गरम असतानाच आपल्याला हे ड्रायफ्रुट्ससोबत मिक्स करून घ्यायचे आहे। तर सुरुवातीला ही खूप गरम आहे, त्यामुळे मी एका चमच्यानेच ह्याला मिक्स करते। जरासं कोमट झालं की हाताला तूप लावून मी हे सगळं ड्रायफ्रुट्सचा एक छान गोळा करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकताय थोडंसं कोमट आहे, पण हाताला चटके असे सहन होतील इतपत आहे। मी याचा एक छान गोळा करून घेतला आहे। आता आपल्याला याचे मोदक बनवून घ्यायचे आहेत। तर माझ्याकडे असा एक मोदकाचा मोल्ड आहे, तुमच्याकडे जसा असेल तो यूज केला तरी चालेल। तर या मोदकाच्या मोल्डला आतून तूप लावायचे, म्हणजे आपले मोदकाचं सारण आहे ते मोदकाच्या साच्याला चिकटणार नाही। तर मी याला तूप लावून घेतले आतमध्ये आणि छोटा गोळा घालायचा याच्यामध्ये। सगळीकडे दाबून आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि झाकायचं आणि खालच्या बाजूनी बोट घालून आपल्याला हे पूर्ण दाबून याच्यामध्ये घालायचं आहे। त्याच्यामुळे आपला मोदक सुटणार नाही आणि छान होईल, घट्ट होईल। तर मी आणखी थोडंसं सारण घेऊन याच्यामध्ये घालून दाबून घेतलेलं आहे। मग याला उघडायचं। तर तुम्ही बघू शकताय किती छान मोदक तयार झाला आहे। खूप सुंदर असा मोदक तयार झालेला आहे। मी अशाच प्रकारे सगळे मोदक करून घेणार आहे। मी आणखी एक मोदक करून दाखवते। तर मी अशाच प्रकारे गणपती बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवून गणपती बाप्पाला खुश करूया यावर्षी।
एवढ्या सारणामध्ये माझे 60 मोदक बनवून तयार झालेले आहेत। खूप सारे मोदक होतात, दिसायलाही सारण खूप थोडं दिसतं, पण कारण साचा छोटा असल्यामुळे मोदकसुद्धा छोटे छोटे बनतात, त्यामुळे माझे खूप सारे मोदक झालेले आहेत। आणि हे मोदक 1 महिनाभर फ्रीजशिवाय टिकतात, त्यामुळे तुम्ही कधीही बनवू शकतात आणि खायला पौष्टिक आहेत, त्यामुळे रोज एक जरी खाल्ला तर नाश्तासुद्धा होईल। तुम्ही सुद्धा यावर्षी गणपती बाप्पासाठी असे ड्रायफ्रूट्सचे मोदक बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।